Let us go for the next example. Example number 3. Displacement of particle in nth second is given by S equal to Sn equal to U plus half of 2n minus 1 into A. Check the correctness. तो ये प्रॉब्लम दिया है, वन ऑफ द फेमस प्रॉब्लम्स में से है, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन nth सेकंड. इथे या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन nth सेकंड म्हणजे प्रत्येक nth सेकंदला केलेली डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे ही साधी डिस्प्लेसमेंट आहे का? नाही. दिस इज डिस्प्लेसमेंट पर nth सेकंड. नॉर्मली विद्यार्थी कसं करतात, LHS घेतात आणि LHS ला असं कन्सिडर करतात, Sn डिस्प्लेसमेंट. याला काय कन्सिडर करतात? डिस्प्लेसमेंट. तर ही डिस्प्लेसमेंट नाही आहे, ही डिस्प्लेसमेंट तेवढ्याच सेकंदापुरती मर्यादित आहे. किंवा याला तुम्ही असं म्हणू शकता की याच्यामध्ये टाइमची व्हॅल्यू 1 सेकंड घेतली गेलेली आहे. म्हणजे खरं जर पाहायला गेलं तर हे इक्वेशन दिसायला असं दिसतंय. इथं Sn इक्वल टू इथं U t माहिती आहे ना, UT प्लस हाफ AT स्क्वेअर. पण हे nth सेकंदासाठी आहे, म्हणजे एकाच सेकंदासाठी आहे, प्लस हाफ 2n मायनस 1 A इंटू 1 सेकंड. याच्यामध्ये हे इक्वेशन एका सेकंदासाठी लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे इथं हा 1 सेकंड हिडन आहे. आम्हाला कसं कळणार असं तो हिडन आहे? हा प्रॉब्लेमच टिपिकल आहे. आणि हा प्रॉब्लेम टिपिकल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे 1 सेकंड असेल हे माहीत असायची काही गरज नाही. हे इक्वेशन तुमच्यासाठी नवीन आहे. त्यामुळे या इक्वेशनकडे नीट लक्ष देऊन ऐका. यामध्ये हे 1 सेकंड हिडन आहे, हिडन. म्हणून हा प्रॉब्लेम खूप फेमस आहे. प्रत्येक टेस्टमध्ये हा प्रॉब्लेम येत असतो. इथं 1 घेतात 1 सेकंड आणि इथे 1 घ्यायचं असतं. हे 1 सेकंड इथं आहे, त्या सेकंदासाठी असलेली डिस्प्लेसमेंट आहे. हे मला माहिती आहे म्हणून, आणि हे तुम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं, तुम्हाला माहित झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला पुढे आता याला सॉल्व्ह करू. मग डिस्प्लेसमेंट LHS चे आपल्याला काढायचे. डायमेन्शन्स कसे आहेत? L1. आणि RHS ची काढायचे. आता बघ, RHS ची घेताना मी कसं घेतो, U वेलॉसिटी, L1 T मायनस 1. ठीक आहे. 1 सेकंड हिडन आहे इथं T. पण हे 1 सेकंड इथं इक्वेशन मध्ये देत नसतात, आपण घ्यायचं असतं. हाफ नंबर आहे, सोडून दे. 2n मायनस 1. तर 2n मायनस 1, n म्हणजे काय आहे? सेकंड आहे. हा nth सेकंड आहे, त्यामुळे इथे हे सेकंड आहे. सो या ठिकाणी n म्हणजे टाइम आहे. nth सेकंड त्यावेळेचा टाइम. मग टाइम मधून हा टाइम मायनस होत आहे, म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट टाइम आहे. त्यामुळे त्या ब्रॅकेटचं T येईल. टिपिकल एक्झाम्पल आहे, नीट लक्ष दे. डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड असं म्हणलंय, म्हणजे याचा अर्थ n हा टाइम असला पाहिजे, कारण सेकंड मध्ये काय मोजतो आपण? टाइम. मग या ठिकाणी इथे टाइम आला, याच्यामधून हे मायनस झालं, म्हणजे हे दोन्ही मिळून टाइमच आले पाहिजेत. तर या ठिकाणी टाइमचं सेकंड हाफ नंबर आहे, सोडून दिला. A ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन साठी L1 T टू द पॉवर मायनस 2. आणि इथे परत तो हिडन 1 सेकंड आहे. मग तो हिडन 1 सेकंड या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल, आणि या ठिकाणी त्याचे 1 सेकंडचे डायमेन्शन्स येतील T1.
म्हणून इथं हे जे डायमेन्शन्स आहेत हे एक्स्ट्रा डायमेन्शन्स आपल्याला घ्यावे लागतात ड्यू टू द फिजिक्स कॉन्सेप्ट. फिजिक्समध्ये हे इक्वेशन डिराईव्ह करताना असं आपण घेतो. आणि मग आता हा ट्विस्ट या प्रॉब्लेम मधला जर क्लिअर झाला तर या ठिकाणी तुम्ही मग लगेच सोडवू शकतात. टीने टी न मारलं L⁻1 प्लस इथं कॅन्सल झाले L⁻1. मग L⁻1 मध्ये L⁻1 म्हणजे लेंथ मध्ये लेंथ ऍड केले आणि जर लेंथ मध्ये लेंथ ऍड केले तर येणारी क्वांटिटी ही लेंथच असेल. मग आता चेक कर, लेफ्ट हँड साइडचे आणि राईट हँड साइडचे डायमेन्शन्स तुला सेम आले. सो LHS चे डायमेन्शन्स इक्वल टू RHS चे डायमेन्शन्स आणि हे दोन्हीकडचे डायमेन्शन सेम आहे त्यामुळे हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. सो दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ठीक है. रात के 2 बजे है दोस्तों जब मैं ये डेरिवेशन कर रहा हूँ, क्योंकि यहाँ पे थोड़ा सा साइलेंस होना चाहिए लेकिन आजू बाजू के सराउंडिंग के नॉइज तुम भी कभी कभी सुन पाते हो. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. तो डायमेंशनली करेक्ट. ठीक है, चलो अब आगे आ जाओ. ये कंप्लीट हो गया डायमेंशनली करेक्ट. अच्छा, अब न्यूमेरिकली करेक्ट है कि नहीं ये कैसे पता चलेगा? मुझे ये इक्वेशन पता है और तुम भी ये इक्वेशन रट लो, फिलहाल रट लो. काइनेमेटिक्स में इक्वेशन अपने को है. तो ऐसा अगर इक्वेशन दिखा S इक्वल टू U प्लस हाफ ऑफ 2n-1 इंटू A, तो ये न्यूमेरिकली करेक्ट है. ये मुझे पता है इसलिए डायमेंशन से ये नहीं निकाल सकते. सो न्यूमेरिकली करेक्ट. तो इसका मतलब ये पर्टिकुलर इक्वेशन डायमेंशनली भी करेक्ट है और न्यूमेरिकली भी करेक्ट है. तो दोनों करेक्शंस इसमें है. तो ऐसे कौन कौन से इक्वेशंस है सर? तो ऐसे बहुत सारे इक्वेशंस है फिजिक्स में. अभी फॉर एग्जांपल काइनेटिक एनर्जी का इक्वेशन देख लो. अगर मैंने सिर्फ mv² लिखा तो ये डायमेंशनली करेक्ट है, लेकिन मैंने हाफ mv² लिखा तो ये डायमेंशनली और न्यूमेरिकली करेक्ट है. टाइम पीरियड ऑफ पेंडुलम का इक्वेशन लिखा t इक्वल टू 2π स्क्वायर रूट L/g. अगर मैं ये 2π नहीं लिखता तो ये डायमेंशनली करेक्ट होता. मैंने 2π यहां पे लिखा, अब ये न्यूमेरिकली करेक्ट है. पोटेंशियल एनर्जी का इक्वेशन अगर तुम लोग देखो, इक्वेशन ऑफ पोटेंशियल एनर्जी, तो वो है mgh. अगर मैंने यहां पे 3 लिखा तो पोटेंशियल एनर्जी इक्वल टू 3 mgh लिखा तो ये इक्वेशन सिर्फ डायमेंशनली करेक्ट है. और अगर मैंने सिर्फ mgh लिखा तो इसका मतलब ये इक्वेशन डायमेंशनली और न्यूमेरिकली करेक्ट है. अगर मैंने ये इक्वेशन लिखा v² इक्वल टू u² प्लस 2as, तो ये इक्वेशन तो हम लोग जानते हैं. इसका मतलब ये इक्वेशन डायमेंशनली भी करेक्ट है और न्यूमेरिकली भी करेक्ट है. आई होप कि तुम्हें ये पूरा का पूरा लेक्चर और वेरिफिकेशन ऑफ करेक्टनेस ऑफ इक्वेशन डायमेंशनली ये समझ में आ गया होगा. और अगर तुम्हें प्रैक्टिस करना है तो इस इक्वेशन को तुम लोग लेफ्ट हैंड साइड और राइट हैंड साइड दोनों के डायमेंशंस निकाल के चेक कर सकते हो. इसमें ये 2 नंबर है तो इस 2 के डायमेंशंस नहीं आएंगे, बाकी सब के डायमेंशंस तुम लोग कैलकुलेट करके देख सकते हो. तुम्हें ये इक्वेशन डायमेंशनली करेक्ट मिलेगा. और हम लोग ये जानते हैं कि ये इक्वेशन करेक्ट है, इसलिए ये इक्वेशन हमारे लिए न्यूमेरिकली भी करेक्ट है. तो ये खत्म करता है डायमेंशनल एनालिसिस का वेरिफिकेशन ऑफ द इक्वेशन. तो हम लोग सिर्फ इक्वेशन को डायमेंशनली करेक्ट है कि नहीं वो चेक कर सकते. क्लियर? स्क्रीन को पॉज करो और पूरे के पूरे पॉइंट्स अच्छे से लिख लो. और ये कुछ इक्वेशंस तुम लोग याद रखो क्योंकि इन इक्वेशंस में बहुत सारे क्वेश्चंस बने हैं. अब एडिशनल क्वेश्चंस कभी कभी कैसे आते हैं, अगर दिमाग तुम्हारा खराब करना है तो ऐसा भी इक्वेशन आता है I इक्वल टू I0 e⁻r डिवाइडेड बाय L इंटू टी. अब पूछेगा ये इक्वेशन करेक्ट है कि नहीं, दिमाग लगाना. ये मैथमेटिक्स है ना पूरा, तो इसके डायमेंशंस आएंगे क्या? नहीं. तो क्या करंट और करंट सेम है? तो प्रूफ करते मत बैठ जाना. इसके तो डायमेंशन नहीं आएंगे क्योंकि ये मैथमेटिकल एक्सप्रेशन है ना. ये डायमेंशन निकल जाएंगे ना. अरे मैथमेटिक्स मधली आहे ना ही व्हॅल्यू, तर निघून जाईल.
म्हणजे करंट इक्वल टू करंट आलंय म्हणजे हे डायमेन्शनली करेक्ट आहे एवढं म्हणू शकतो आपण. आता मला हे इक्वेशन माहिती आहे त्यामुळे मी याला म्हणणार आहे की हे न्यूमेरिकली करेक्ट सुद्धा आहे. क्लिअर? याचे भरपूरसे प्रॉब्लेम्स आपण डायमेन्शनलच्या प्रॅक्टिसमध्ये घेणार आहेत आणि मी ज्यावेळेस तुम्हाला असाइनमेंट देणार आहे त्या असाइनमेंटमध्ये सुद्धा याचे भरपूरसे प्रॉब्लेम्स प्रॅक्टिसला देणार आहे. क्लिअर? चला पुढे चलू. वेलकम टू अमेझिंग फिजिक्स विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आज डायमेन्शनल अनालिसिसचं एक ब्रँड न्यू ॲप्लिकेशन पाहणार आहोत आणि हे आहे, यू कॅन राईट इट डाऊन, टू फाइंड रिलेशन बिटवीन द क्वांटिटीज. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी इथे लिहायचे टू फाइंड रिलेशन बिटवीन physical quantities. कोणत्याही दोन फिजिकल क्वांटिटीमध्ये आपण रिलेशन फाइंड आउट करू शकतो. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीज त्यांच्यामध्ये आपण रिलेशन फाइंड आउट करू शकतो. आता हे एवढं स्टेटमेंट म्हणल्याबरोबर तर तुम्ही म्हणाल की सर सगळेचे सगळे फॉर्म्युले जर ह्याच्यावरूनच जर डिराईव्ह होत असतील सगळे फॉर्म्युले, तर मग पुढचं फिजिक्स शिकण्याची काय गरज आहे ना? सगळं ह्याच्यावरून जर मी करत असेल तर पुढच्या फिजिक्सची काही गरज आहे का? हो बेटा, गरज आहे. कारण ह्याला भरपूरसे लिमिटेशन्स आहेत. या ॲप्लिकेशनला सगळ्यात महत्त्वाचे लिमिटेशन्स काय काय आहेत की तुझ्या मनाप्रमाणे काही करू शकत नाही. याला लिमिटेशन्स आहेत. पहिल्यांदा लिमिटेशन सांगतो आणि याच्यामध्ये काय काय लिमिटेशन आहे बघ. पहिले लिमिटेशन सगळ्यात अगोदर ऐक. जर याच्यामध्ये तीन क्वांटिटीमध्ये सेम फंडामेंटल क्वांटिटी असेल, म्हणजे वेलॉसिटी, एरिया आणि व्हॉल्यूम. वेलॉसिटी काय आहे? L1 T-1, एरिया L2, व्हॉल्यूम L3. या तिन्ही क्वांटिटी आहे बघ, लेंथवर डिपेंडेंट आहेत. बरोबर? मी या ॲप्लिकेशनचं ड्रॉबॅक पहिल्यांदा सांगायला लागलोय. नाही तर स्वतःच्या मनावरून काही करायला जायचं नाही. पहिल्यांदा विचार करायचा. आपल्याकडे तीन क्वांटिटी आहेत, तिघांमध्ये सेम फंडामेंटल क्वांटिटी आहे का? हो. लेंथ, लेंथ आणि लेंथ. म्हणजे आपण तीन क्वांटिटी अशा घेतल्या की ज्या तीन क्वांटिटीमध्ये सगळ्यामध्ये सेमच फंडामेंटल क्वांटिटी प्रेझेंट आहे. मग जर तिघांमध्ये सेम फंडामेंटल क्वांटिटी प्रेझेंट असेल तर तशा प्रकारचं इक्वेशन डिराईव्ह नाही करतायत. नाहीच करतायत, त्याला सॉल्वच नाही करतायत. अजून दुसरा जर पॉईंट जर तुला सांगायचा असेल तर याच्यामध्ये तुला अगोदर माहीत पाहिजे, याच्यामध्ये तुला ऑलरेडी अगोदर माहीत पाहिजे की कोणकोणत्या क्वांटिटीज प्रेझेंट आहेत. म्हणजे तुला डिपेंडन्स माहीत पाहिजे. तुला क्वांटिटीचं डिपेंडन्स माहीत पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला तयार करायच्या अगोदर तुला हे माहीत पाहिजे की ती क्वांटिटी कोणकोणत्या दुसऱ्या क्वांटिटीवरती अवलंबून असू शकते. हे सगळं तुला ऑलरेडी माहीत पाहिजे. हो, हे माहीत असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर डिपेंडन्स माहीत पाहिजे, है ना? तीन क्वांटिटी अशा घेता येत नाहीत मेकॅनिक्समध्ये, तर अशा घेता येत नाहीत. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक, याच्यामध्ये न्यूमेरिकल कॉन्स्टंट काढू शकत नाही. न्यूमेरिकल कॉन्स्टंट काढता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला है ना, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ ऑफ mv² आहे ना. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर मी लिहिला तर कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय? हाफ ऑफ mv². बरोबर? मग यामधलं हे हाफ तुला काढता येत नाही. तुला mv² काढता येईल पण हे हाफ काढता येत नाही. म्हणजे असेच इक्वेशन आपण डिराईव्ह करू शकतो जो डायमेन्शनली करेक्ट आहेत. म्हणजे डायमेन्शनवरून डिराईव्ह झालेले इक्वेशन्स हे 100% बरोबर असतील असं काही सांगता येत नाही, कारण त्यांच्यामधला नंबर आपण काढू शकत नाही. डायमेन्शनवरून नंबर कसं काढणार? अजून एक ड्रॉबॅक महत्त्वाचा की एकमेकांचं डिपेंडन्स अगोदरच माहीत पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला अगोदरच आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे कशा कशावरती डिपेंडेंट आहे. समजा वेलॉसिटी असेल तर ती वेलॉसिटी कशा कशावरती डिपेंडेंट आहे हे सगळं प्रॉब्लेममध्ये अगोदरच दिलेलं असलं पाहिजे, तर डिराईव्ह करता येते. आणि जर त्याच्यामध्ये अशा तीन क्वांटिटी असतील ज्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड करतात पण सेम फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड करतात, तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करता येत नाही.
जर सेमच फंडामेंटल क्वांटिटीवरती तिन्ही अवलंबून असतील तर नाही डिराईव्ह करतायत हा फॉर्म्युला. त्यामुळे हे 3 ड्रॉबॅक, हे 3 लिमिटेशन अंडरस्टँड केल्यावर मग आपण या ॲप्लिकेशनची स्टडी करू शकतो. लक्षात आले? 3 ड्रॉबॅक्स आहेत. पहिला ड्रॉबॅक, जर तिन्ही क्वांटिटी सेम फंडामेंटलवरती जर अवलंबून असतील, लेंथ, तर डिराईव्ह नाही करतायत फॉर्म्युला तो. दुसरा, क्वांटिटीचं डिपेंडन्स आपल्याला अगोदरपासूनच माहीत पाहिजे की फॉर्म्युलामध्ये ह्या क्वांटिटी असतील. आणि न्यूमरिकल कॉन्स्टंट काढता येत नाहीत, म्हणजे तुला mv² एवढाच काढता येईल. हा हाफ तुला एक्सपेरिमेंटवरून ठरवावं लागेल. डन. चला आता पुढे बघू. मग आता तुला प्रॉब्लेम कसा दिला जातो हे बघ. हा प्रॉब्लेम असा दिला जातो, म्हणजे तुम्हाला देताना प्रॉब्लेम असा देतात. ठीक आहे. आता प्रॉब्लेम कसा देणार? फाइंड एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम. मी प्रॉब्लेम लिहितोय. फाइंड इक्वेशन ऑफ पिरियडिक टाइम t if t depends on L length, g acceleration due to gravity, and m mass of pendulum. अशा पद्धतीचा फॉर्म्युला दिला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वांटिटी डिपेंडन्स आहेत, कोणकोणत्या क्वांटिटी त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करायचे, त्या सगळ्या क्वांटिटीचं अगोदरच दिलं जातं. काय म्हणे? टाइम पिरियड काढ पेंडुलमचा. जर तो पेंडुलम लिहिले नाही तर टाइम पिरियड काढ पेंडुलमचा, जर तो लेंथ, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मासवरती डिपेंडेंट असेल. हां, असा प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतो. मग याला सोडवायला सगळ्यात अगोदर ती पहिली स्टेप काय? असं कन्सिडर करायचं की टाइम पिरियड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. नीट लक्ष दे. लेंथच्या ए पॉवरला, जीच्या बी पॉवरला आणि मासच्या सी पॉवरला. हे मला अगोदरच माहीत असलं पाहिजे. कितीही क्वांटिटी मी घेऊ शकत नाही, अगोदरच सांगितलंय. बरोबर. यानंतर हे डिपेंडन्स तुला दिलंय, प्रॉब्लेममध्ये हे डिपेंडन्स दिले आणि याच्यामधला नंबर तू काढू शकत नाहीस. मग आता या ठिकाणी लेंथ, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मास या तिघावरती डिपेंडंट आहे. मग लेंथचा ए पॉवरवरती डिपेंडंट आहे, ग्रॅव्हिटीच्या बी पॉवरवरती डिपेंडंट आहे, मासच्या सी पॉवरवरती डिपेंडंट आहे. हे लिहिल्यानंतर तुला या तिघांचे डायमेन्शन, म्हणजे या इक्वेशनमध्ये जेवढ्या काय क्वांटिटी आहेत त्यांचे सगळे डायमेन्शन माहीत पाहिजे. टाइमचे डायमेन्शन्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, t⁻1. लेंथचे ऑलरेडी माहिती आहेत, l⁻1. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे माहिती आहेत, l1 t⁻2. आणि मासचे आपल्याला माहिती आहेत m1. ठीक आहे. तर हे सगळ्यांचे डायमेन्शन्स आहेत. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. म्हणून जेवढ्या क्वांटिटी तू इक्वेशनमध्ये लिहितोस त्या सर्व क्वांटिटीचे डायमेन्शन्स तुला ऑलरेडी माहीत पाहिजे. आणि एकदा का डायमेन्शन्स माहीत झाले तर त्या सगळ्या क्वांटिटी तू इथे लिहू शकतोस. मग टाइमचं तू आता पहिल्यांदा या डायरेक्टली प्रोपोर्शनलला इक्वल टू करून घे. सो टी इक्वल टू तुला कॉन्स्टंट घ्यावा लागेल, के हा काढता येत नाही आपल्याला. न्यूमरिकल कॉन्स्टंट असेल नाहीतर फिजिकल कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट काढता येत नाही. लेंथ ए, जीचा बी, एमचा सी. न्यूमेरिकल कॉन्स्टंट काय आहे? म्हणजे कुठलाच कॉन्स्टंट काढता येत नाही. म्हणजे फिजिकल कॉन्स्टंट जरी असेल, न्यूमेरिकल असो फिजिकल असो, कॉन्स्टंट्स काढता येत नाहीत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण घेऊ के, है ना. मग बघा आता लक्ष देत, सगळे डायमेन्शन्स ठेवायचे. आता लक्षात आलं, कॉन्स्टंट नाही काढता येत, कसत नाही काढता येत नाही. इकडे बघा आता लक्ष दे. इथं ठेवू, टाइमचे डायमेन्शन्स ठेवतो, t⁻1 ब्रॅकेट क्लोज. लेंथ नाही याला, मग लिहू का? लेंथ 0 m0. हे बघ, लेंथ नाही, मास नाही.
टाईमचा पॉवर 1. के चे डायमेन्शन्स माहीत नाहीत, सोडून दे. इथं LA, मग लेंथ ठेव, लेंथचा पॉवर 1 आहे, लेंथचे डायमेन्शन्स ठेवले आणि याचा पॉवर A घेतलाय आपण, तर याचा पॉवर A. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इकडे बघ, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे बघ असं घ्यायचं, E-2 आणि याचा पॉवर B, बरोबर. आणि मास आहे, मग मासचं लिहायचं आहे मास M1 याचा पॉवर C. मग सगळ्यांचे डायमेन्शन्स आपण या इक्वेशनमध्ये ठेवले, लेंथचे ठेवले, मग त्यानंतर लेंथचा पॉवर ठेवला, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचा पॉवर ठेवला, मासचा पॉवर ठेवला. आता हे केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन सोडवावं लागेल. सो या ठिकाणी Lचा 0, Mचा 0, Tचा 1 ब्रॅकेट क्लोज. हां, इथं Lचा हा मल्टिप्लाय होतो पॉवर A ब्रॅकेट क्लोज. इथे Lचा हा मल्टिप्लाय होतो पॉवर 1 इंटू B, म्हणजे याचा B येईल, टाईमचा T याचा -2B ब्रॅकेट क्लोज. हा पॉवर मल्टिप्लाय होतो इथे सुद्धा, मग या ठिकाणी M, या ठिकाणी पॉवर C असं. आता सर्वांना एकाच ब्रॅकेटमध्ये लिहायचे. मग आता बघ मी इथं कसं लिहितो, हे L0 M0 T1 ब्रॅकेट क्लोज. इकडे बघ, इथे लक्ष दे आता, L लेंथ इथं लेंथ नहीं, सो यहाँ पे बेस सेम है ना, लेंथ और लेंथ बेस सेम है, तो इंडेक्स का क्या होगा, एडिशन, तो A प्लस B. ठीक है, चलो आगे. मास कोई नहीं है यहाँ पे मास ऐड करने के लिए, तो मास का C. टाइम यहाँ पे है, टाइम का -2B ब्रॅकेट क्लोज. आणि हे तुला इक्वेशन ऑब्टेन करायचे. म्हणजे इकडच्या साईडला एक डायमेन्शन्स असले पाहिजे माहीत असलेल्या क्वांटिटीचे, आणि इकडच्या साईडला असं डायमेन्शन असलं पाहिजे की ज्यामध्ये लेंथचा काहीतरी पॉवर आहे, मासचा काहीतरी पॉवर आहे आणि टाईमचा काहीतरी पॉवर आहे. आता लक्ष दे, जर हे दोन डायमेन्शन सेम आहेत तर यांचे पॉवर सेम असले पाहिजेत. डायमेन्शन म्हणजे काय, पॉवर्सच. मग हे जर दोन डायमेन्शन सेम आहेत तर यांचे पॉवर्स सेम असले पाहिजे, बरोबर. चलो, मग लेंथचा आणि हा पॉवर सेम असला पाहिजे. मग लेंथचा पॉवर इथं 0 आहे, लेंथचा पॉवर इथं A प्लस B आहे. मग आता बघ मला इक्वेशन मिळतं है ना. काय मिळेल इक्वेशन बघ बरं. इथं लेंथचा पॉवर आहे A प्लस B, इथं लेंथचा पॉवर आहे 0. मग इक्वेशन काय मिळेल, A प्लस B इकडच्या लेंथचा पॉवर इक्वल टू 0. हे असं घ्यावं लागेल, बरोबर. चलो, इथं मासचा पॉवर C, मासचा पॉवर 0, म्हणजे या ठिकाणी C ची व्हॅल्यू काढता येईल. C ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, C इक्वल टू 0. करेक्ट. चला, इथं 0 आहे, इथे मासचा पॉवर C आहे, C आणि हे आता इथं कम्पेअर करायचं, -2B टाईमचा पॉवर, इथं बघायचं टाईमचा पॉवर, दोघांना कम्पेअर कर बरं. हां, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, -2B इक्वल टू 1 है ना. -2B इक्वल टू 1, प्रत्येकाचे पॉवर्स कम्पेअर केले म्हणजे आपल्याला किती इक्वेशन्स मिळणार, 3 इक्वेशन मिळणार. प्रत्येक वेळेस 99% केसेसमध्ये 3 इक्वेशन मिळत असतात. हां, करंट वगैरे जर ॲडिशनल फंडामेंटल क्वांटिटी आली असेल तर त्याच्यामुळे 4थं 5वं सुद्धा इक्वेशन मिळू शकतं. पण या केसमध्ये आपल्याला 3 इक्वेशन मिळालेले आहेत. मग B ची व्हॅल्यू काढता येते का, हो. B ची व्हॅल्यू किती आली बघ बरं, -1/2 आली. B ची व्हॅल्यू आली. आता B ची व्हॅल्यू इथं ठेवू आपण, हे बघ. मग यावरून A ची व्हॅल्यू काढता येईल. A इक्वल टू काय येतं बघ बरं, -B. B ला मी तिकडे टाकलंय, पण B ची व्हॅल्यू -½ आहे, म्हणजे A ची व्हॅल्यू येईल 1/2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला A ची व्हॅल्यू मिळाली, B ची व्हॅल्यू मिळाली आणि C ची व्हॅल्यू मिळाली, आणि आपल्याला तिन्हीच्या तिन्ही व्हेरिएबल्सची व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता या सगळ्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज आपण वरच्या इक्वेशनमध्ये ठेवू शकतो, याच्यात किंवा याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, तर मी हे थोडंसं इरेज करतो आणि या व्हॅल्यूज मी या ठिकाणी ठेवतो. चला,
व्हॅल्यूज ठेवू टाईमच्या या इक्वेशनमध्ये. सो पुटिंग इन टाइम इक्वेशन, पुट इन टी, टी के इक्वेशन में रखो टी इक्वल टू के तर आपण कधीच काढू शकत नाही, सोडून दे. लेंथचा पॉवर, लेंथचा पॉवर किती आहे बेटा? ए आहे. पण ए ची व्हॅल्यू आपण काढली आहे का? हो. किती आहे सर? 1/2 प्लस 1/2. मग ठेवायची 1/2. मग त्यानंतर कोण आहे? जी. जीचा पॉवर किती आहे? बी. हे बघ जीचा पॉवर बी, बीची व्हॅल्यू किती आहे? -1/2. मग ठेवायचं इथं -1/2. व्हेरी गुड. आणि मास आहे नंतर मासचा पॉवर सी, म्हणजे मासचा पॉवर 0. सीची व्हॅल्यू आपल्याला इथे 0 मिळालेली आहे. मग लेंथ मिळालं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळाली, मास मिळालं, खतम. आता मासचा 0, कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, संपलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टी असं मिळेल. इकडे बघ हे के आणि इथं बघ, लक्ष दे, एलचा पॉवर 1/2 आणि हे खाली घेतो, हे जीला मी खाली घेतो, म्हणजे हे पॉवर वर आहे ना, तर आता हे प्लस पॉवर होऊन जाईल. इथं मायनस होता ना, खाली गेला की प्लस. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर पॉवर 1/2 असेल तर याचा अर्थ स्क्वेअर रूट असते, है ना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतं के स्क्वेअर रूट मध्ये एल आणि हे स्क्वेअर रूट मध्ये जी, म्हणजे फायनल फॉर्म्युला आपल्याकडे आला टी इक्वल टू के स्क्वेअर रूट. हां, काय आलं बघ बरं? एल डिवायडेड बाय जी. डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून आपण हेच इथपर्यंतच फायनली सोडवू शकतो. कुठलाच मायकाला नाही की ह्याच्या पुढे त्यानं सोडवून दाखवा, होऊच शकत नाही, पॉसिबलच नाही. कारण याच्या पुढे आता आपल्याला के ची व्हॅल्यू ठेवायची आहे आणि के ची व्हॅल्यू डायमेन्शनल कॉन्स्टंट देऊ शकत नाहीत. हे डायमेन्शनल अनालिसिसचा ड्रॉबॅक आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. म्हणजे के ची व्हॅल्यू तुम्हाला एक्सपेरिमेंटली ठेवावी लागेल. मग भरपूरशा ठिकाणी आपण एक्सपेरिमेंट्स केले आणि एक्सपेरिमेंटली है ना, एक्सपेरिमेंट करून मग आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि के ची व्हॅल्यू आपल्याला 2π मिळाली. खरं तर हे डेरिव्हेशन आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा आहे. 11वी CBSE मध्ये ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये याचं डेरिव्हेशन आहे, पण तिथं सुद्धा के ची व्हॅल्यू 2πच मिळते, तसं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी. आणि एक्सपेरिमेंटली सुद्धा 2π मिळते, म्हणून टाइम पिरियडचं फायनल इक्वेशन तुझ्याकडे येईल 2π स्क्वेअर रूट एल डिवायडेड बाय जी. वरचं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट मिळालं, पण के ची व्हॅल्यू जर 2π घेतली तर इथं ते डायमेन्शनली आणि न्यूमरिकली दोन्ही ह्याच्याने करेक्ट मिळालं. आणि आपलं टार्गेट असेल की दिलेलं इक्वेशन डायमेन्शनलीही करेक्ट असावं आणि न्यूमरिकली करेक्ट असावं. क्लिअर? कुठल्याही ठिकाणी अडचण असेल तर स्क्रीनला पॉज कर आणि व्यवस्थित लिहून घे. बघ याच्या स्टेप्स कशा आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम दिला जातो त्या प्रॉब्लेममध्ये काय काढायचंय आणि ती क्वांटिटी कशा कशावरती डिपेंडेंट आहे ते दिलेलं असतं. त्यानंतर त्या क्वांटिटीचं डायरेक्टली प्रोपोर्शनलच आपण डायमेन्शनमध्ये लिहू शकतो, हे असं लिहायचं. त्यानंतर त्या इक्वेशनमध्ये जेवढ्या क्वांटिटी आहेत तेवढ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहायचे. मग ह्या सगळ्या क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स लिहिल्यानंतर हे इक्वेशन बनेल. याचा पॉवर A, B, C असं घ्यायचं आणि इथून पुढे सोडवायचं. मल्टिप्लाय मल्टिप्लाय मल्टिप्लाय, एका क्वांटिटीमध्ये मल्टिप्लाय करायची. बेस सेम आहेत, पाया सेम आहेत, तर पॉवरची ॲडिशन करायची, इथं ठेवायचं, इथं ठेवायचं आणि फायनल इक्वेशन असं मिळवायचं. 2 पॉवर्सचं कम्पॅरिझन करायचं, नेहमी हेच करायचं, असंच बनतंय. आणि प्रत्येक वेळेस तुला 3 इक्वेशन्स मिळतील. 3 मिळतील, 3 पेक्षा जास्त मिळतील जर क्वांटिटी जास्त असतील तर. आणि त्यावरून मग फायनल इक्वेशन काढायचं आणि तू इथपर्यंतच काढू शकतो. याच्यामध्ये तू कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकत नाही आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू मग प्रॉब्लेममध्ये कधी दिलेली असते, नाहीतर कधी एक्सपेरिमेंटवरून आपल्याला माहीत असते किंवा टीचर्सला विचारली तरी चालेल आणि यावरून ही व्हॅल्यू तू कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर? स्क्रीनला पॉज करायचं आणि हे पूर्णच्या पूर्ण ॲप्लिकेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं. कोणतं ॲप्लिकेशन आहे? टू फाइंड रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. डन? घ्या लिहून घ्या बरं. तो उसी एप्लीकेशन को हम लोग कंटिन्यू करेंगे आगे टू वेरीफाई द रिलेशन बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज. यही एप्लीकेशन और हम लोग आगे अभी प्रॉब्लम देखने वाले थोड़ा डिफरेंट वैरायटी का. ठीक है?
तो हमें क्या बोला गया है, देखो अब ध्यान दो, फाइंड द वेलोसिटी ऑफ साउंड ऐसा बोला है, ठीक है। यहां पे देखो लिखता हूं, है ना, फाइंड वेलोसिटी ऑफ साउंड, साउंड की वेलोसिटी फाइंड आउट करो बोला है, v, if it depends on modulus of elasticity E and density of material D. मग परीक्षेमध्ये येत असताना अशा प्रकारे प्रॉब्लेम्स येत असतात, काय काढायचे आणि कशावरती डिपेंडन्स घ्यायचे हे ऑलरेडी परीक्षेत दिलेलं असतं, आणि तुम्हाला न्यूमरिकल कॉन्स्टंट काढायचे नसतात, बिलकुल न्यूमरिकल कॉन्स्टंट काढायचे नाहीत. मग या ठिकाणी ठेवत असताना कसं ठेवणार, या सगळ्यात अगोदर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल ई चा ए आणि डी चा बी. हे काय बोललो, जेवढे काही कॉन्स्टंट आहेत, जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत ते घ्यायचे, त्यांचा पॉवर घ्यायचा, एकाचा ए एकाचा बी, हे लिहून घ्यायचं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन व्ही इक्वल टू मध्ये कन्व्हर्ट करायचं, के घ्यायचं, ई चा पॉवर ए डी चा पॉवर बी, इक्वेशन नंबर 1. यानंतर माहीत असलेल्या सर्व क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहायचे. व्ही म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला लिहिता येतील L1 t टू द पॉवर -1. ई काय म्हणे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मी हे घेतलेलं आहे ऑलरेडी, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि प्रेशर या सगळ्यांचे डायमेन्शन सेम आहेत, म्हणजे याचे डायमेन्शन कुणासारखे आहेत, प्रेशर सारखे आहेत, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं सर प्रेशरचे डायमेन्शन्स काय काय आहेत, मग तर तू लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेशरचे डायमेन्शन आहेत L-1 m1 t टू द पॉवर -2, प्रेशरचे डायमेन्शन्स. बरं, यानंतर डी डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, है ना, लेंथचा पॉवर डिवायडेड बाय व्हॉल्यूम -3, मासचा पॉवर 1 टाइमचा पॉवर 9. झालं, सगळ्यांचे डायमेन्शन्स आपण लिहिले. यानंतर हे डायमेन्शन्स याच्यामध्ये पुट करायचे. मग बघा आता व्ही इक्वल टू, है ना, केला कुठल्याच प्रकारचे डायमेन्शन्स नाहीत, काढून टाकायचं केला. हे ईचे डायमेन्शन्स लिहायचे या ठिकाणी, मग ईची व्हॅल्यू असेल, है ना, ईचे डायमेन्शन्स लिहू का इथं, ईचे डायमेन्शन्स हे बघ इथे लिहितो, हे बघ, एलचा पॉवर -1, एमचा पॉवर 1, टीचा पॉवर -2 आणि याचं ए मायनस, है ना. इथं पुढे अजून काय, डीचे डायमेन्शन्स लिहायचे. आता डीचा पॉवर बी आहे, डायमेन्शन्स लिहू आपण, हे बघ इकडे लक्ष दे. तर डीचे डायमेन्शन्स एलचा पॉवर -3, एमचा पॉवर 1, टीचा पॉवर 0 आणि यानंतर इथे डायमेन्शन्स बी. म्हणजे आता जेवढ्या काही क्वांटिटी आपल्याला माहिती आहे त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स आपण या ठिकाणी ठेवले. आता पुढे हे पॉवरचं मल्टिप्लाय करायचं, है ना, आणि इथं वेलॉसिटीचे डायमेन्शन सुद्धा ठेवून टाकू आपण. चल मग पुढे चल, आता काय लिहिता येईल बघ. वेलॉसिटीचे डायमेन्शन्स L1 m0 मुद्दाम लिहितो, t टू द पॉवर हे बघ -1, खतम, ब्रॅकेट क्लोज. इकडे हे बघ, ए ला मल्टिप्लाय करायचंय, एचा पॉवर एलचा पॉवर -a, इथं मल्टिप्लाय करायचंय, एम चा पॉवर ए इथं, टी चा पॉवर -2a, ब्रॅकेट क्लोज. पुढे इकडे बघ बरं, एल है ना -3b, एम मल्टिप्लाय करायचे पॉवर सोबत बी आणि टी चा पॉवर 0, ब्रॅकेट क्लोज, है ना. आता सगळ्या क्वांटिटीला एकत्र करायचं, लेंथला एकत्र करायचं, मासला एकत्र करायचं, टाइमला एकत्र करायचं. या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, एलचा पॉवर 1, एमचा पॉवर 0, टीचा पॉवर -1, ब्रॅकेट क्लोज, इक्वल इथे एल लेंथला एकत्र, बघ काय येईल, -a -3b,
त्यांना एकत्र केलं है ना, दोघांचं ॲडिशन केलं हे है ना, -a -3b. आता मासचं पाहू, मास a प्लस b आणि टाईमचं पाहू, टाईम -2a ब्रॅकेट क्लोज. ठीक, मग या ठिकाणी लेंथचे सगळे पॉवर एकत्र केले, मासचे सगळे पॉवर एकत्र केले, टाईमचे सगळे पॉवर एकत्र केले, इकडच्या साईडला वेलॉसिटीचे डायमेन्शन्स ठेवले. आता काय नेक्स्ट स्टेप आहे कम्पॅरिझन, म्हणजे या दोघांचं कम्पॅरिझन करायचं. लेंथचा पॉवर कम्पेअर करूया. हे बघ इथे या ठिकाणी इक्वेशन मिळेल -a -3b = 1. बरोबर. इथे कम्पेअर करूया. हे बघ याला इथे ठेवूया, म्हणजे a + b = 0. ठीक, पुढचं हे कन्सिडर करूया. इथं हे बघ इथे ठेवूया, हे म्हणजे -1, इकडचा पॉवर किती आहे -1 आहे आणि इकडचा पॉवर -2 आहे. त्यावरून a ची व्हॅल्यू डायरेक्ट निघाली मित्रा 1/2. a व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ही इथे ठेवायची, मग a ची व्हॅल्यू ठेव 1/2. आता ही व्हॅल्यू मी इकडे ठेवली डायरेक्ट, हे बघ या इक्वेशनमध्ये. मग a ची व्हॅल्यू 1/2 प्लस b ची व्हॅल्यू = 0. मग b ची व्हॅल्यू मिळाली -1/2. संपलं. आता आपल्याकडे किती व्हेरिएबल होते, a आणि b हे दोनच व्हेरिएबल होते ना, दोघांचे मिळाले हे आणि हे. आता मग काय या दोघांना इथे ठेवणार का, नाही, कारण ह्याला ठेवून बी काही फायदा नाही आलं, कारण याच्यामध्ये कुठलं ॲडिशनल व्हेरिएबल नाही आहे. हां, जर इथं c असतं, म्हणजे याच्यामध्ये -a -3b + c वगैरे असं तिसरं व्हेरिएबल असतं, तर याच्यामध्ये मग मी ठेवून c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली असती. आता a आणि b इथं ठेवायची काही गरज नाही, कारण जेवढे व्हेरिएबल्स आहेत तेवढ्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. मग आता काय करायचं, a आणि b यांचे व्हॅल्यू या इक्वेशन्समध्ये ठेवायचे इथं है ना, के सहित या इक्वेशन्समध्ये ठेवायचे. राईट. मग आता हे थोडं मी इरेज करून आता त्या व्हॅल्यूज इथं ठेवणार, म्हणून v = e. e ची व्हॅल्यू इथं a आहे, ह्या ठिकाणी इथं पॉवर a आहे, बघ तिथं a आहे, मग या ठिकाणी a 1/2. d चा पॉवर b आहे, b -1/2. व्हेरी गुड. आता e के राहिलं के आपण काय काढू शकत नाही, जाऊ दे, के ची व्हॅल्यू तशीच ठेवायची. हे बघ इथं 1/2, या डीला खाली घेऊ, d चा पॉवर -1/2. बरोबर आहे का नाही, काय चुकलं सर, इथं वर पॉवर प्लस आहे, खाली गेल्यावरती पॉवर, इथं वर पॉवर मायनस आहे, तर हा खाली गेल्यावरती पॉवर प्लस होईल. मग त्या डीला आपण खाली घेतलं आणि आपल्याला माहिती आहे की d चा पॉवर 1/2 आहे, म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. सो v k इथं स्क्वेअर रूट e / d. आता k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते का, नाही. एक्सपेरिमेंटवरून आम्हाला माहिती आहे की k ची व्हॅल्यू 1 येते, म्हणून फायनल इक्वेशन मिळते v = e / d. आलं. तर ही k ची व्हॅल्यू एक तर तुम्हाला इक्वेशन माहीत पाहिजे, नाहीतर एक्सपेरिमेंटली मग कॅल्क्युलेट करायची. मग फिजिक्सचे एक्सपेरिमेंट भरपूरसे करायचे साऊंडसोबत. सगळ्यात बेस्ट आहे, आम्हाला व्हॅल्यू माहिती आहे, तर के ची व्हॅल्यू 1, त्यामुळे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळतो स्क्वेअर रूट e/d. ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, आणि डी म्हणजे डेन्सिटी. मी याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये ज्या स्टेप्स घेतल्या होत्या त्याच स्टेप्सचा वापर करून मी इथे हा प्रॉब्लेम सोडवला आहे. आणि असा कुठलाही फॉर्म्युल्याचा जर प्रॉब्लेम असेल, याच स्टेप्स फिक्स आहेत. अशाच पद्धतीच्या स्टेप्स वापरायच्या आणि प्रॉब्लेम सोडवायचा. क्लिअर. तर आता याच्यानंतर मी अजून एक ॲडिशनल प्रॉब्लेम घेणार आहे, तो थोडा वेगळ्या प्रकारचा असेल, म्हणजे याची मी बऱ्याचपैकी प्रॅक्टिस करून घेणार आहे. 2-3 प्रॉब्लेम अजून घेणार आहे की ज्यामुळे तुम्ही याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस क्लासमध्ये कराल. आणि यानंतर होमवर्कची जी शीट आहे ती दिल्यानंतर तुम्ही होमवर्कच्या शीटमध्ये सुद्धा भरपूरशी प्रॅक्टिस करू शकता. क्लिअर. लेट अस गो फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम.